नमस्कार. मराठमोळी जेवण चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. इडली डोसा म्हटलं की त्याबरोबर आपल्याला आठवण होते ती साऊथ इंडियन नारळाची पांढरं शुभ्र चटणी. पण ती कशी बनवायची ही रेसिपी अनेकदा आपल्याला माहिती नसते. तर आज परफेक्ट अशी आपण साऊथ इंडियन पांढरं शुभ्र अशी चटणी बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन वळूया. इथे काय काय साहित्य लागतं ते सगळ्यात पहिलं आपण इथे बघूया. त्यासाठी मी इथे ओला नारळ जो अर्धा भाग मी इथे घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त पांढरं शुभ्र अशी चटणी पाहिजे नसेल तर पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मग चटणी पिसायची. जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही तो काळा पाठीमागचा भाग ठेवला तरी चालेल. तर इथे आज आपण ताक घालणारे चटणीमध्ये अनेकदा आपण थोडंसं दही वापरत असतो किंवा लिंबू वापरत असतो तिला हलकासा आंबटपणा येण्यासाठी. पण इथे आज आपण ताक घालून ही चटणी बनवणार आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या मी इथे 4 घेतलेल्या आहे. आलं मी इथे थोडंसं घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे. फुटाण्याची डाळ जी असते ती मी इथे घेतलेली आहे आणि शेंगदाण्याच्या वरची जी साल असते थोडेसे गरम करायची शेंगदाणे आणि ती साल काढून आपल्याला हे पांढरे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं खोबरं आपण इथे सुरीने असे पातळ भाग कट करून घेणार आहे. आता तुम्ही हे किसून घेतलं किंवा खवून घेतलं तरी चालेल. पण खवून घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो किंवा घाई गडबड असते. अशा वेळेस आपण पटकन सुरीने या पद्धतीने पातळ काप इथे करून घ्यायचे. आपले खोबरं कापून तयार झालेले. त्यानंतर एरवी आपण जेव्हा बनवतो तेव्हा कच्चं सगळं साहित्य जे घेतले ते आपण मिक्सरला वाटून त्याची चटणी बनवतो. पण थोडंसं ते आपण परतून घेतलं की चटणीची चवसुद्धा चांगली वाढते आणि खायला ते अगदी कचवटपणा लागत नाही त्यामध्ये. तर एक पळीभर मी इथे तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे आणि फुटाणा डाळ मी इथे घालून घेतलेले. तुम्हाला जर इथे हवं असेल तर थोडीशी 1 चमचाभर तुम्ही सफेद उडदाची डाळसुद्धा इथे वापरू शकता. 4 हिरव्या मिरच्यांचे असे मी 4 भागांमध्ये कट करून घेतलेले. त्यानंतर आलं मी इथे घेतलेलं आहे. कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेलं खोबरं आपल्याला यामध्ये घालून ते चांगलं आपल्याला इथे परतून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा आहे. आपल्याला हे सगळं घेतलेलं चटणीचं साहित्य ते जास्त असं काळपट करायचं नाही आहे, पण अगदी आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. थोडासा कलर बदलला गेलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. एका दुसऱ्या मी इथे काढून घेतलेल्या भांड्यामध्ये थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ही चटणी इथे मिक्सरला वाटून घ्यायची. शक्यतो इडलीची चटणी म्हटलं की ती जरासा पातळ असते, पण त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला इथे मोठं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पाणीसुद्धा यामध्ये कमी जास्त घालता येतं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. घेतलेलं ताक यामध्ये घालून घ्यायचं आणि अर्धा चमच्याभर जिरे घालून आपल्याला हे एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकताय थोडंसं पाणी मी इथे घातलं होतं. या पद्धतीने मी इथे बारीक अशी वाटून घेतलेली आहे. आता इडलीसाठी बनवत असल्यामुळे मी तिला पातळ ठेवलेली आहे. डोश्यासाठी जर तुम्ही बनवत असाल तर थोडीशी ती घट्ट ठेवायची. त्यानंतर इथे आपण तडका बनवून घ्यायचा. तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरी घालायची. शक्यतो जिरी नाही घातली तरी चालेल, पण मोहरीचं प्रमाण मात्र आपल्याला यामध्ये अगदी जास्त ठेवायचं. जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लाल अशा बुटक्या ज्या मिरच्या असतात बेडगी, त्या बेडगी मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. गॅस इथे आपल्याला बंद करायचा आणि मग हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी घालायचा आहे तो आपल्याला इथे कढीपत्ता. कढीपत्तामुळे चटणीची चवसुद्धा चांगली वाढते आणि दिसायलासुद्धा ती खूप सुरेख दिसते. तर इथे झाला आपला तडका बनवून तयार झालेला आहे. गरम गरम तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं. म्हणजे जी वाफ असते ती वाफ चटणीमध्ये मुरली जाते आणि चटणीला त्याचा एक चांगला वास येतो. व्यवस्थित तडका घातला की आपल्याला ती हलवून घ्यायची आणि त्यानंतर मी इथे दुसऱ्या भांड्यामध्ये तिला काढून घेतलेली. अशा पद्धतीने एकदम पांढरं शुभ्र अशी आपण इडली डोसा किंवा आप्प्यांबरोबर खाल्ली जाणारी साऊथ इंडियन चटणीची रेसिपी बघितली.